हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दुसऱ्या टप्प्यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक त्रिपुरामध्ये 16.65% मतदान, महाराष्ट्रामध्ये 7.45% मतदानाचा आकडा, तर राज्यामध्ये सर्वाधिक परभणीमध्ये 9.72% मतदान। देशभरामध्ये 88 जागांसाठी मतदान, राहुल गांधी, हेमा मालिनी, अरुण गोविल, शशी थरूर, ओम बिर्ला यांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये कैद होणार। के.सी. वेणुगोपाल, निर्मला सीतारामन, वसुंधरा राजे, प्रकाश राज यांच्याकडून मतदान, राहुल द्रविड, शशी थरूर आणि नेहा शर्मा यांनीही बजावला मतदानाचा हक्क। महाराष्ट्रामध्ये 8ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार, 30 ते 35 जागा आम्ही जिंकू, संजय राऊतांचा दावा। उत्तर मध्य मुंबईसाठी भाजपाकडून उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मांच्या उपस्थितीमध्ये आज महत्त्वाची बैठक। निधी वाटपावरील वक्तव्यावरून अजित पवारांना क्लीन चिट, ईव्हीएम बाबतचं विधान सामान्य, निवडणूक अधिकाऱ्यांचा अहवाल। हिंगोलीमधील 39 मतदान केंद्रांवर अडथळा, 39 बॅलेट मशीन, 16 कंट्रोल युनिट बदलले, 2 तासांनंतर मतदानाला सुरुवात। अनुप धोत्रे, रामदास तडस, प्रकाश आंबेडकर यांच्यासह संजय जाधव, बाबूराव कदम कोहळीकर, रविकांत तुपकर या उमेदवारांचं सकाळीच मतदान, तर बच्चू कडू, संतोष बांगर यांनीही बजावला मतदानाचा हक्क। अमरावतीची जनता सुनेला नक्कीच विजयी करेल, मतदानाला जाण्यापूर्वी नवनीत राणांची प्रतिक्रिया। नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखडे आणि प्रहारचे दिनेश बुक यांच्यामध्ये तिरंगी लढत। नांदेडमध्ये आमचा विजय होईल, अशोक चव्हाण यांच्याकडून विश्वास व्यक्त, भाजपमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांचा सामना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।